आज रविवार असल्यामुळे मी छान असे पापलेट फ्राय केले. परंतु माझ्या घरामध्ये एक माणूस व्हेजिटेरियन आहे. त्याच्यासाठी काय करायचं भरपूर विचार केला. त्या दिवशी मार्केटमधून आणलेली कच्ची केळी घरामध्ये होती. सरळ ती घेतली, त्याची साल काढली आणि छान असे काप करून घेतले. उभे काप केले आणि थोडेसे जाडसरच ठेवले. आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो तेव्हा कसे बटाट्याच्या थोडेसे जाड काप करतो तसे करायचे. तुम्ही स्लायसरनेही करू शकता. मी आपल्या हातानेच केले. पापलेट साफ करून मी त्यांना हळद, मीठ, लाल तिखट लावून आधीच मॅरिनेट करून ठेवले होते. केळीच्या कापांना आणि या पापलेटला फ्राय करण्यासाठी वरती कोटिंग तयार करायला घेतले. आपले सगळे बेसिक मसाले घेतले. हळद, मिरची पावडर, धना पावडर, मालवणी मसाला, थोडंसं मीठ, त्याचप्रमाणे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं. त्यामध्ये छान पाणी घालून मस्त अशी पेस्ट बनवून घेतली. तुम्ही इथे तांदळाच्या पिठाऐवजी मैद्याचा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापरही करू शकता हो. पहिल्यांदा सगळे जिन्नस कोरडेच एकत्र करायचे आणि हळूहळू पाणी घालून त्याची पेस्ट करायची. एकदम पाणी घालून पेस्ट केली तर ती पेस्ट पातळ होण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून हळूहळू पाणी घालायचं. ही जी पेस्ट मी आता तयार करत आहे त्या पेस्टचा वापर करून तुम्ही वांग्याचे काप, सुरणाचे काप, बटाट्याचे काप, त्याचप्रमाणे भोपळ्याचे काप ही छान उत्तम पद्धतीने करू शकता. मी या पेस्टचा वापर केळीचे काप बनवायला तर करणारच आहे आणि उरलेली पेस्ट मी पापलेटलाही लावणार आहे. ही पेस्ट थोडीशी घट्टच बनवायची म्हणजे ती पापलेटला आणि केळीच्या कापांना छान लागली जाईल. आता हे सगळे पदार्थ बाजूला ठेवून दिले आणि भाकरी करायला घेतल्या. भाकरी आधी का करायला घेतल्या? कारण त्याच तव्यामध्ये नंतर मी केळीचे काप आणि पापलेट फ्राय करणार आहे. मी इथे तांदळाच्या भाकरी करते, पण थापून करते. वाफवलेल्या पिठाच्या नाही करणार, कारण वाफवलेल्या पिठाच्या भाकरी करायला खूप वेळ लागतो, म्हणून मी इथे या भाकरी थापूनच करणार आहे. भाकरी करता करता मुलाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही सांगितलं आणि पटापट भाकऱ्या करून घेतल्या. भाकरी करून झाल्यावर गरम तव्यामध्ये तेल ओतलं आणि या केळीच्या कापांना पेस्ट लावायला घेतली. अशी सगळ्या बाजूंनी या केळीच्या कापांना पेस्ट लावायची आणि तेलामध्ये सोडायचे. या मसाल्याच्या कोटिंगवर तुम्ही रवाही छान भुरभरून हे चिप्स फ्राय करू शकता. मंद ते मध्यम आचेवर हे केळीचे काप छान फ्राय करून घ्यायचे. काप तळताना बाजू पलटण्याची अजिबात घाई करायची नाही. पहिली बाजू छान 5 ते 7 मिनिट परतून द्यायची, होऊन द्यायची. त्यानंतरच बाजू पलटून घ्यायची, नाहीतर त्याचा मसाला लगेच तेलामध्ये सुटू शकतो. इकडे केळीचे काप फ्राय होत आहेत, तोपर्यंत या पापलेटला मी आता हा मसाला लावून घेणार आहे. पापलेटच्या दोन्ही बाजूंनी हा मसाला छान कोट करून घ्यायचा. पापलेट अगदी छोटेच मिळाले. पावसाळ्यामध्ये तशी ओली मच्छी आपल्याला कमीच मिळते, तरीही त्या काकांनी 200 रुपयाचे हे 6 छोटे छोटे पापलेट दिले. चला, पापलेटचं कोटिंग आता डन झालेलं आहे. केळीचे काप तव्यातून टिश्यू पेपरवर छान काढून घेऊयात. त्याआधी मी साबणाने हात स्वच्छ धुतले, कारण मी पापलेटला हात लावलेले.
आता ह्याच तव्यामध्ये पुन्हा तेल घालून मी पापलेट फ्राय करून घेणार आहे। पापलेट फ्राय करताना त्यावर रवाही छान भुरभुरून घेणार आहे, त्याच्यामुळे या पापलेटला छान क्रिस्पनेस येतो। कोणत्याही प्रकारचे फिश तळताना लसणाच्या 5-6 पाकळ्या नक्कीच घाला। कोणत्याही प्रकारचे फिश तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तेलामध्ये फिश सोडाल तेव्हा लगेच पलटण्याची घाई करू नका। एक बाजू छान प्रॉपर होऊ द्या, एक 7 ते 10 मिनिट एक बाजू छान होऊन द्यायची, म्हणजे मसाला त्या बाजूला छान चिटकला जातो। जर तुम्ही लवकर पलटी केली तर तो मसाला तेलात सुटतो, म्हणून एक 7 ते 10 मिनिट एक बाजू छान होऊन द्यायची, त्यानंतरच मासे पलटी करा। बघा आपले हे केळीचे काप दिसायला किती सुंदर दिसत आहेत। तिकडे आता पापलेटही झालेले आहेत। चला तर मंडळी, आपले मस्त असे केळीचे कापही तयार झालेले आहेत आणि पापलेट फ्रायही तयार झालेले आहेत। वेजवाल्या मंडळींनी नाराज नको व्हायला, तुम्हाला मस्त तेलातले चमचमीत तळलेले पापलेट आणि माझ्यासाठी काय तर केळीची कापं, अमितही आज खुश होणार आहे। चला मंडळी, या जेवायला। मस्त असे पापलेट फ्राय, केळीची कापं, भाकरी, सकाळची शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची भाजी। कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा मेनू? नक्की कमेंट करून सांगा हो। मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माय लेक कट्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। राम राम मंडळी।